मुंबईमध्ये धार्मिक मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्यांचं वाटप प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी फैयाज या डोंगरीतील सन डॉर्मेटरी इथं 26 तारखेला राहायला आलेला होता। त्याच्याकडे 2 मोठ्या बॅग होत्या। त्यानं बुकिंग करताना आधार कार्डचा पुरावा देखील दिलेला होता। हे सर्व पुरावे डॉर्मेटरी विभागानं नोंदवलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी देखील फैयाज हा 2 वेळा या ठिकाणी राहिलेला होता। येथील जुन्या मॅनेजर सोबत त्याचे संबंध आहेत असं देखील त्यानं यंदा राहायला आल्यानंतर सांगितलेलं होतं। याची देखील नोंद जुन्या रजिस्टरमध्ये असल्याचं रिसेप्शन कर्मचाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे यापूर्वी तो कोणत्या कारणाने या ठिकाणी राहायला आला होता, तसंच मॅनेजर सोबत त्याचं काय नेमकं धागेदोरे आहेत हे चौकशी दरम्यान उघड होणार आहे। त्याच डॉर्मेटरी येथून आढावा घेतलेला आहे आणि रिसेप्शन कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी मुंबईमधील कॅप्सूल कांड प्रकरणातील मुख्य आरोपी फैयाज सध्या 2 दिवस डोंगरी भागामध्ये राहिला होता आणि तो ज्या भागात राहिला होता त्याच ठिकाणी आता जी24 तासची टीम खऱ्या अर्थाने पोहोचलेली आहे। हेच ते सर्व डॉर्मेटरी होतं आणि या ठिकाणी तो कशा प्रकारे राहिला होता ते आपण दाखवणार आहोत। पाहिलं तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारची संपूर्ण डॉर्मेटरी आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे हे संपूर्ण बेड्स एकावर एक आहेत आणि याच ठिकाणी तो तब्बल 2 दिवस जे आहे ते पुण्यामधून या ठिकाणी आल्यानंतर राहिला होता। 3 नंबरचा एक बेड त्याला ह्या गल्लीमधला अलाउड केला होता आणि वरच्या ठिकाणी तो ह्या डॉर्मेटरीमध्ये राहिला होता। ती खोली देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तो बेड हाच तो बेड होता, या ठिकाणी तो राहिला होता। ह्याच ठिकाणी त्याला हा बेड 3 नंबरचा देण्यात आला होता। बुकिंग त्याने कशा प्रकारे केली होती, काय नेमकं ह्या ठिकाणी संपूर्ण घडलं होतं, कोणकोणते त्याने पुरावे दिले होते ते आपण पाहणार आहोत। आता काय सांगशील, फैयाज नावाचा एक व्यक्ती ह्या ठिकाणी आला होता, कधी तो नेमका आला होता, काय ती वेळ आणि काय नेमकं घडलं ह्या ठिकाणी संपूर्ण? फैयाज नाम करके एक शख्स यहाँ पर रहने के लिए आया था। क्या उसने डॉक्यूमेंट्स दिए थे, क्या बातचीत की थी और क्या कारण उसने बताया था यहाँ पर रहने के लिए? नहीं, वो एक्चुअली काम के लिए आए थे। जब हमने पूछे थे तो बोले काम के लिए आए थे और उनसे हमने डॉक्यूमेंट्स लिए आधार कार्ड, क्योंकि हम सबसे आधार कार्ड लेते थे तो उनसे भी आधार कार्ड लिए हुए हैं। हालांकि वो पुराने गेस्ट थे, पहले भी आ चुके हैं कई मरतबा, 4-5 मरतबा पहले भी आ चुके हैं।